तर आम्हाला कुठंच राहत नाही, तुला एकदा नाही आता मला कोण नाही तितक्याचे ठेव घेतल्यावर का वाजायचं नाही. इतक्या केसेस केल्यात माझ्या, काय होत नाही. त्यांना वाटतं हे मागे सारखं होतं. मी जर मागे सरकलो माझ्या जातीचं वाटलं, मी नाही मागे सरकं हो द्या काय होतं. भेडी देत आपल्याला, तुम्ही शान्य व्हा आणखी भेडी देत आपल्याला. मी सुरुवातीला मी म्हणलो थोडं बोलून पण तुम्ही लांबीलं, तुम्ही असं येत नाही लई कलाकार कुठे येते मराठी ते लांबी देत बरोबर काळी यांना माहिती काय लावायची ते बरोबर कार्यक्रम. मुंबईला असंच केले चलो मुंबई तिथं गेले 17 ताळ्यावर बिन करून तुंबून असला केले. आपण मागं नाही सारखायचा, जितका त्रास होईल ना तितका काम करायचं. त्यांना वाटलं होतं की शेत केले की पोरं बेलेत नाही आपले, उलट जास्त टाकण्याला लागले. पर्याय हे एकत्र आले एकच सीट येत नाही कोणाचंच. 92 ते 93 मतदारसंघ नुसत्या मराठ्याच्याच वर्चस्व होईल. 288 पैकी सगळे जर एका बाजूला गेले तर मराठ्यावर निवडून येते. मग कवर प्रचार करतात यांचा. आता उद्यापासून नारायणगडा सुरू करा आपलं. उद्या सकाळी सगळ्यांनी पॉम्पलेट छापून आणा. जेवढ्या मराठ्याच्या मोटरसायकल येतात बोलवलं त्याला चिपकून टाक. चलो नारायणगड आपल्या गावाला आपले चिपकून टाका. आपल्या लेकराचं कल्याण त्याच्या चिन्ह ध्यान नाही राहिलं पाहिजे. ते भाषण करताच म्हणलं पाहिजे का प्रचंड बहुमतात नारायणगडाला विजय इतक्या पोस्ट टाका त्याला. लय टक्का वाढा आपला आता नोकऱ्याचा. 11 PSI आठवड्यात झाले. काल 2 मुली आल्या होत्या अंतरवाले, त्या कॉन्स्टेबल झाल्या होत्या. त्यांच्या नशिबात त्यांना प्रमाणपत्र मिळालं, त्यांची रँक बदलली. कॉन्स्टेबलवरून 2 PSI झाले. अंतरवालीत आल्या म्हणल्या दादा आम्ही कॉन्स्टेबल झालो होतो, प्रमाणपत्रामुळे रँक बदलली, आम्ही PSI झालो. उद्या सकाळी रुजू व्हायला लागलो. ते अमृत आहे आरक्षण म्हणजे. ह्या भैयाला विचारा एखादी आता तो अधिकारी झाला नाही सांगता येणार. आरक्षणात काय टाकायचं नाही त्यांना विचार. आरक्षण सोपं नाहीये. हे जर सोपं असतं ना 70 वर्षी आरक्षणाला लागलीच नसते. आयुष्याचं मिळालंय तुमच्या लेकराला. नारायणगडाची तयारी ताकदीनं करा फक्त आता उद्यापासून. रोज गावाला गावातून घेऊन काढा. रोज 1-2 गावात जायचं. पेडगावच्या आसपासचे 50 गावाची जबाबदारी तुम्ही खांद्यावर घ्या. 50-60 किलोमीटर पिंजून काढा तुम्ही. रोज संध्याकाळी 2 घंटे वेळ द्या. झोपायला उशीर होईल हो द्या, काय होत नाही. मी रात्र दिवस झोपत. मला येड लागलंय माझ्या मराठी समाज लेकरं मोठं करायचं. तुम्हाला येड लागू द्या तो काही होत नाही. आम्ही रोज पाठ जेवतो. रात्री 3:30-4 वाजता खाल्लंय. मला पचत हो कवा खाऊ द्या. माझ्या गाडीत ते 10 वाजले की टोपले सापडा सुरू करतात लोकांचे. ते म्हणजे ज्याला कवा पचत आपलं घ्यावा पाठवून खाऊ याचा भरोसा नाही. रात्री त्या कोणत्या तरी गावात होती, त्या गावातल्या लोकांनाच माहिती तुमची गाडी 10 वाजता आत द्या म्हणे. याचा काही भरोसा नाही म्हणे. गावात खाता याला पचत आमची लेख भजी देते. त्यातला एक मेंबर काही दे घर सापडीला. यांना सहन होत नाही. यांना वेळ खायचं. मी यांना पाणी पिऊन देत नाही गाडीत, उतरून देत नाही. ते मध्ये खूप नेता लागला डेंजर. कारण मी आता सुरू केलं सकाळी शेवटचं गाव पुस्तक मी थांबतच नाही. सारखं काम करतो. माझे लेकर मोठे होणार आहेत मराठ्याचे करोडो म्हणून करतो. ह्या लोकांचं ऐकून राजकीय लोकांचं ऐकून खूप नका पडून देऊ. आणि चिल्लर चाललं सोडून त्याचा केस झाली ते होणारच आहे. नाही काही केलं तरी होणार आहे ना, हे मी सांगून ठेवतो. तुम्हाला तुम्ही घरात जरी असले ना तरी होणार आहे. ती काय म्हणणं आहे तुमचं हे सत्य. माझं रुपया नाही हो तरी मग या साईडला लावली 1 रुपया नाही. अरे मंदिर 8-8.5 महिने झालं घराच्या बाहेर. कोणी सांगो मी आंघोळीला गेल्याच्या नंतर कपडे बाहेर काढून ठेवतो ना, खिशात हात घातला कुणाला रुपया सापडावा. कोणी सांगा नाहीच ना. मग जर पाकिट चोरून आणलं 2 दिवस भाकर खात नाही. माझ्याजवळ आहे का तरी यासाठी लावली मी. यांचं म्हणणं आहे तू ही कामाला मी बी ऐकू शकत नाही. माझी जात बी मी कोणाला नाही ऐकू शकत. मी जिवंत ऐकावर नाही ऐकू शकत. आणि या समाजाच्या पोरावर या समाजावर कवाच अन्याय होऊ देणार नाही. मी जिवंत ऐकावर डंकच नाही भाऊ. खंबीर आहे तुमच्या मागं. पण तुम्ही सुद्धा एक जीवन राबू देऊ नका. इथं काय असं नाही भाजपचा घेणार नाही, राष्ट्रवादीचा घेणार नाही, काँग्रेसचा घेणार नाही. सगळेच घेणार आहेत आज. उलट हे सगळ्यात आधी हे काढणार आहेत ना नावं घेतले ते हुशार आहे. त्यांना कोणते कागद द्यायचे कवाची कोणतं काबाल काढायचे माहिती. एका दिवशी काढून नाही घेतला असं एखाद्या त्यातल्या घरपोच सुद्धा घेतला असं. हे सत्य. हे सगळ्यांना म्हणणार आहे जातीकडे बघा जरा. जात मोठी करू. नेत्याला बाप मानल्यापेक्षा जातीला बाप म्हणून जात मोठी करू लागू. यंदा जात मोठी झाली जर तुम्ही म्हणता ना महानेता महापक्षीय माया पक्षाला बोलला
म्हणजे तुझ्या जातीसाठी मी जीव द्यायला तयार आहे. तुझ्या जातीचे लेकर मोठे व्हावेत म्हणून मी लढायला तयार आहे. सगळ्या दुश्मनाने मी अंगावर घेतल्या. विरोधी पक्षाचं सत्ताधारी सुद्धा माझ्या अंगावर आहे. पण तुम्हाला त्याच्यात घालाच लागतंय मला तवायची जिरत. हा, कारण तिथं जर आपले घातले ना 100 एक निघून यांचं जर पुन्हा ऐकलं नाही आतले टेबल कमीत कमी बाहेर ताणते गाडी. हे जर 17 मधल्यावर चढू शकतात म्हणलं टेबल सहज बाहेर आणणार त्या टायमाला. हे लोक इतके वर कसं काय गेलं मला नाही एवढं. कारण त्याला पायऱ्या नव्हत्या तरी हे तिथे गेलते 17 मध्ये. का सोपे नाही. त्याच्यामुळे यांच्या नाते लागत नाही. एकदा जर मराठीने ठरलं ना सत्ताच हातात तिथं चॅलेंजच नाही. मग त्यांच्याकडे पर्याय बी नाही दुसरा. आणि मला अटक करू शकत नाही. तुम्हाला सांगतो काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. नाही अटक करू शकत नाही. ते कोणत्या जेलात मला टाकत नाही. हे जर गवा सगळं ह्या घ्या का सोपं आहे का हे 6 कोटीचं. हे जर त्यांच्या पेटेत घुसलं तर बाहेरच नाही निघायचं. काय घाबरायची गरज नाही. आणि मी बी घेत नाही. माझ्याजवळ काही नाही. माझ्याकडे कुठं कंपन्या बंद पाडणार आहेत. मी बायकोला पोराला एकदा सांगून टाकले नाही आलो तो एवढ्या वेळेस समाजाला